नमस्कार. बऱ्याच जणींचा असा प्रॉब्लेम असतो की साबुदाण्याची खिचडी बनवली की कधी-कधी ती इतकी भिजते की त्यामुळं एकदम तिचे लम्प्स तयार होतात, गोळे तयार होतात, नाहीतर एकदम कोरडी फटफटीत होते, तेलकट होते. तर या सर्व समस्यांवर आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आपण मोत्यासारखी मोकळी, लुसलुशीत आणि एक एक दाणा वेगळा असलेली साबुदाण्याची खिचडी रेसिपी घेऊन आलेलो आहोत. आता या व्हिडिओमध्ये मी साबुदाण्याची लुसलुशीत, मऊ आणि खिली अशी खिचडी बनवण्यासाठी काय टिप्स किंवा काय ट्रिक्स वापरायच्या म्हणजे खिचडी मऊ लुसलुशीत होईल, यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. ही खिचडी बनवण्यासाठी मी इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा चाळून घेतलेला आहे, त्यामुळे त्यातील पावडर प्रकार हा जो असतो तो निघून गेला आहे. आता आपण ही खिचडी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ बोटांनी चोळून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यातील पांढरा जो स्टार्च असतो तो निघून जाईल. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. साबुदाणा धुवून झालाय, याच्यामध्ये मी आता पाऊण कप पाणी घालते. ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच कपाने मी इथे पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे, म्हणजे साबुदाणा भिजेल इतकंच पाणी आपण याच्यात घातले. आणि हे साबुदाणा आता आपण 5 ते 6 तास भिजत ठेवायचा आहे, किंवा तुम्ही ओव्हरनाईटही भिजत ठेवू शकता. 5-6 तासानंतर पहा, आपला साबुदाणा एकदम खुलखुलून आलेला आहे. अगदी मोत्यांसारखे त्याचे दाणे दिसत आहेत. पहा तुम्ही, मी बोटाने तो मोडला तर सहज तो तुटत आहे. अशा पद्धतीने साबुदाणा भिजला म्हणजे आपली खिचडी मोकळी लुसलुशीत होते. पहा, अगदी पूर्ण दाणे वेगळे दिसत आहेत, कुठेही पाण्याचा अंश राहिलेला नाही आहे. आता आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण योग्य होतं, आणि जर थोडंसं जरी पाणी आपलं जास्त झालं तर खिचडीचा लगदा होण्याची शक्यता असते. त्यामुळे 1 कपाला पाऊण कप पाणी अगदी पुरेपूर आहे, आणि त्यामुळे आपली ही साबुदाण्याचे दाणे एकदम खिले आणि मऊसूत बनलेत. आता एका कढईमध्ये किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये आपण अर्धा कप शेंगदाणे घेतलेत, आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. यामुळे शेंगदाणे खमंग भाजले जातील आणि खिचडीला एकदम छान असा खमंग स्वाद येईल. शेंगदाणे खरपूस लालसर रंगावर खमंग भाजून झालेत. आता आपण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. ही महत्त्वाची टिप आहे, ज्यामुळं पूर्णपणे थंड झाले की त्याचा खमंगपणा आणखी वाढतो. आता भाजलेल्या शेंगदाण्याचे टर्फल आपल्याला काढायचे आहेत. अगदी खमंग भाजल्यामुळे ते सहज हाताने निघतात, किंवा तुम्ही ही ट्रिक ही वापरू शकता. तुम्हाला जर असेच सालासकट शेंगदाणे वापरायचे असेल तरीही काही हरकत नाही. मी इथे साल काढलेले आहेत. या पद्धतीने आपल्या शेंगदाण्याची साल पटकन निघते. आता आपण हे ओबडधबड शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत, अगदी पावडर करायची नाही. मिक्सरमध्ये करण्याऐवजी तुम्ही खलबत्त्यामध्ये असे ओबडधबड कुटून घेऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने दाणे राहील असं आपल्याला शेंगदाण्याचं कूट करायचं आहे. पहा, असं टेक्स्चर असलं पाहिजे. पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. तुम्ही याऐवजी तेलही वापरू शकता. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडले की मी यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घालत आहे, चिरून घेतलेल्या आहेत. याऐवजी तुम्ही तिखटही वापरू शकता, लाल तिखट. पण त्या लाल तिखट तुम्ही जेव्हा साबुदाणा घालाल त्याच्यानंतर घाला. आता आपण 1 मीडियम बटाटा बॉईल करून घेतला आहे आणि ते चॉप करून घेतला आहे, तो घातलेला आहे. छान तुपात फ्राय करून घेऊयात. 1 मिनिटानंतर याच्यामध्ये मी भिजवलेला साबुदाणा घालत आहे. वाव, काय खुला दिसतोय. पहा, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आणि आता आपण साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यानंतर मी चवीपुरतं सैंधव मीठ घालत आहे. त्यानंतर अर्धा चमचा साखर घालत आहे. ही ऑप्शनल आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात, आणि यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. परत एकदा छान मिक्स करूयात. शेवटी याच्यामध्ये आपण आता अर्धा लिंबू पिळून घालायचा आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, आणि यानंतर आपण 2 मिनिट ही खिचडी वर झाकण झाकून वाफवून घेऊ.
2 मिनिटानंतर पहा, खिचडी अगदी मस्त तयार झालेली आहे. प्रत्येक साबुदाण्याचा दाणा वेगळा दिसत आहे. खिला मोत्यांसारखे अक्षरशः दिसत आहेत आणि तेलाचं प्रमाणही कमी आहे. जितकं हवं तितकंच आहे. अति किंवा कमी झालेलं नाही आहे. मस्त असा टपोरे साबुदाण्याचे दाणे दिसत आहेत. मस्त अशी खुली मोत्यासारखी लुसलुशीत तितकीच मऊ अशी ही खिचडी तयार झाली आहे. तुम्हीही या सर्व टिप्स वापरून या शिवरात्रीला मऊ लुसलुशीत मोकळी साबुदाण्याची खिचडी रेसिपी करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.